नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाचंकूची जाहिरात आलेली आहे परत एक. याआधी एक आलेली होती मित्रांनो, ती पण पाहू शकता तुम्ही. ती फक्त कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी होती. आता ही जाहिरात वेगळी आहे. या जाहिरातीमध्ये क्वालिफिकेशन वेगळं लागतं, एक्सपिरियन्स लागतो आणि अजून फिजिकल पण लागते यामध्ये. कोणत्या पोस्टसाठी काय काय आहे सर्व आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्हाला सांगतो मित्रांनो, एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण नेहमी अपडेट राहण्यासाठी. आणि परत एकदा सांगतो मित्रांनो, लाईक करत जा राव. मी एवढे व्हिडिओ बनवतो, लाईकच करत नाही तुम्ही. व्ह्यू येतात चांगले, पण लाईक नाही होत. लाईक केलं ना तर थोडे मोटिवेशन भेटतं. 10-15 लाईकनं काय होणार आहे राव. मजाक करतोय, तसं काही नाही. तुमच्या मनावर आहे, करा वाटलं तर करा, अन्यथा नका करू. मी माझं काम करत राहील. तर पुढे पहा काय आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, SR मॅनेजर सिक्युरिटी म्हणून दिलेलं आहे. हे क्लास 1चं पोस्ट आहे मित्रांनो. ही SC साठी एक जागा राखीव आहे. त्यानंतर ओपनसाठी एक आहे. अशा पद्धतीच्या हे 2 जागा राखीव आहेत. दोनच पद आहेत मित्रांनो या ठिकाणी. आणि डिव्हाइस सिक्युरिटी मॅनेजर म्हणून आहे. ते पण क्लास 1चं पोस्ट आहे. SC साठी एक आहे, VJA साठी एक आहे, OBC साठी एक आहे, SC-BC साठी एक आहे आणि ओपनसाठी एक आहे. अशा पद्धतीचे हे 5 जागा आहेत मित्रांनो. त्यानंतर DY मॅनेजर सिक्युरिटी म्हणून आहे. डेप्युटी मॅनेजर सिक्युरिटी ही क्लास 2ची पोस्ट आहे. तर ही ओपनसाठी एकच पोस्ट अशा पद्धतीचं हे राखीव आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर या ठिकाणी एक सांगितलेलं आहे, शेवटचं पाहू आपण काय आहे ते. ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी डिपार्टमेंटल वॉचमॅन कॅन्डिडेट 15% जे काही असतील ते 15% जे काही राखीव जागा आहेत ते कोणासाठी आहेत, तर ते तिथल्या डिपार्टमेंटलच्या वॉचमॅनसाठी आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी लास्ट डेट कधी आहे सबमिशनची, तर 8/4/2025 आहे. तर पुढे काय दिलेलं आहे, तर तुमचं क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स जे काही असेल ते कधीपर्यंत कंप्लीट झालेलं असावा, 8/4/2025पर्यंत. त्यानंतर SR मॅनेजर सिक्युरिटीचं जे पद आहे त्यांच्यासाठी पे स्केलचं काय आहे मित्रांनो, 97,220 ते 1,15,945 अशा पद्धतीचं हे पे स्केल आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी क्वालिफिकेशन पाहायचं आहे आपल्याला त्या पदासाठी. क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही इथे पाहू शकता. तर टेक्निकल डिग्री लागते तुम्हाला. त्यामध्ये असेल लॉ असेल, पर्सनल मॅनेजमेंट, प्रेफरन्स जे काय आहे प्रेफर्ड. त्यानंतर एक्सपिरियन्समध्ये काय सांगितलेलं आहे, एक्सपिरियन्समध्ये सांगितलेलं आहे की जे काही आर्मीचे जवान असतील, नेव्हीचे असतील, एअरफोर्सचे जे काय असतील, आर्मी आपली सर्व ते तिन्ही पण आले त्यामध्ये. सुभेदार असेल, मेजर असेल, जे काय असतील जे पदं मोठे, त्यांच्यासाठी हे एक्सपिरियन्स असेल तर त्यांना तिथे घेतले जाईल. आणि त्यानंतर रँकमध्ये जे काय असतील म्हणजे मोठ्या पदावरती. ऑरमध्ये काय सांगितलेलं आहे, ऑरमध्ये सांगितलेले की जे CID वगैरे असतात त्यांच्यासाठी 5 वर्षाचा अनुभव असावा जर फॉर्म भरत असतील ते, किंवा इन्स्पेक्टर पोलीस जे काय असतील ते त्या याच्यामधले इंटेलिजंट ब्युरोमधले सेंट्रलचे जे काय असतील. त्यानंतर ऑरमध्ये काय सांगितलेलं आहे, ऑरमध्ये सांगितले ग्रुप क्लास 1चे असते ऑफिसर असतील सिक्युरिटी इंटेलिजन्स कार्डचे, किंवा सेंट्रलचे असतील किंवा स्टेटचे असतील, त्यांच्यासाठी एक्सपिरियन्स कितीचा 5 वर्षाचा सांगितलेला आहे. आणि अजून ऑरमध्ये काय सांगितलेलं आहे, तर जे काय डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असतील त्यांचा कमीत कमी किती असावा, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि जास्तीत जास्त 10 वर्ष आणि कमीत कमी किती 8 वर्षाचा असावा असं सांगितलेलं आहे. हे जे काही पद आहे, कोणतं पद आहे हे, DY मॅनेजर सिक्युरिटी अँड अबाव, हे काही जे पद असेल ते पदावरून जर यांना इकडे SR मॅनेजर सिक्युरिटी पदाचं फॉर्म भरायचा असेल तर. त्यानंतर DY मॅनेजर सिक्युरिटी आहे. यांच्यासाठी पण पेमेंट पाहू शकता तुम्ही, 81,850 ते 98,100 अशा पद्धतीचं हे आहे. इकडे पण दिलेलं आहे त्याचं, पण आपल्याला ते नाही पाहायचं आहे. तर पुढे पहा, याच्यासाठी काय म्हणलं, डिग्री कोणती लागती, तर सेम डिग्री आहे मित्रांनो, लॉचीच लागते यांना पण. लॉ वगैरे जी काही टेक्निकल जी डिग्री असेल त्यांची लागून जाते. त्यानंतर एक्सपिरियन्ससाठी यांना पण नेव्ही आर्मीचं वगैरेच म्हणलेलं आहे. सेम आहे कंडिशन यांच्या. इथं फक्त हे 3 वर्षाचं आहे, वरती 5 वर्षाचं होतं. ऑरमध्ये इथं क्लास 1 क्लास 2 जे काही असतील सिक्युरिटी असतील त्याच्यासाठी 5 वर्षाचं आहे इंटेलिजन्समधले. आणि हे डिपार्टमेंटल असतील या ठिकाणी फक्त 7 वर्ष, ते जास्तीत कमीत कमी 3 वर्षापर्यंतचा हवा. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, जे DY मॅनेजर सिक्युरिटी पद दिलेलं आहे, हे डेप्युटी मॅनेजर सिक्युरिटी. या ठिकाणी यांची पण पगार पाहू शकता तुम्ही. ही क्लास 2ची पोस्ट आहे ना. तर या ठिकाणी यांना पण डिग्री तीच लागती जी सांगितली होती अगोदर. सेम क्वालिफिकेशन आहे मित्रांनो.
त्यानंतर यांना पण 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असावा कमीत कमी. जास्तीत जास्त 5 वर्ष आणि कमीत कमी 2 वर्षाचा असावा, जे काही पोलीस वगैरे इंटेलिजन्स असतील त्यांच्यासाठी. आणि त्यानंतर ग्रुप सीचे जे काही असतील क्लास 3चे पोस्ट एम्प्लॉय जे काही असतील ते कुठले असावे, इंटेलिजन्स गार्ड किंवा सेंट्रलचे जे काही असतील ब्युरोचे, ते 7 वर्षाचा त्यांना एक्सपिरियन्स असावा. आणि ऑरमध्ये दिलेलं आहे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असतील तर त्यांना एक्सपिरियन्स फक्त 3 वर्षाचा असावा. कुठल्या याच्या कोणत्या पोस्टचा, तर GR ऑफिसर सिक्युरिटी मॅनेजरचा. तर त्यानंतर पुढे काय आहे, GR ऑफिसर सिक्युरिटी म्हणून आहे, यांचा पेमेंट इथे पाहू शकता तुम्ही. त्यानंतर या ठिकाणी डिग्री लागते आणि नॉलेज तुम्हाला मराठीचा असावा असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी नो एक्सपिरियन्सचा रिमार्क दिलेला आहे. आणि रिमार्कमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, नो एक्सपिरियन्स तर सांगितलेलंच आहे, पण रिमार्कमध्ये तुम्हाला फिजिकल विषय सांगितलेला आहे. या ठिकाणी तुमची फिजिकल टेस्ट होणार आहे. त्यामध्ये मेल असेल, माणसासाठी काय आहे बघा पाहू शकता. पुरुषासाठी हाईट किती असावी, 165 सेंटीमीटर असावी. त्यानंतर चेस्ट नॉर्मल किती असावी, 81 सेंटीमीटर. आणि फुगून म्हणलं तर 86 सेंटीमीटर असावी. वजन किती, 50 किलोमीटर असावं, आपलं 50 किलो असावं. आणि विजन जे काही असेल 6x6चं असावं दिसण्याचं तुमची दृष्टी. त्यानंतर फिमेल असेल, फिमेलसाठी किती आहे, महिला असतील त्यांच्यासाठी मिनिमम त्यांची हाईट किती असावी, 157 सेंटीमीटर. आणि वेट किती, 45 किलो. आणि विजन 6x6चाच असावा. आणि तुम्हाला नाईट कलर जे काही ब्लाइंडनेस असेल, ब्लाइंडनेसचा नसावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. डिस्क्वालिफाय केलं जाईल तुम्हाला जर तो प्रॉब्लेम असेल तर. त्यानंतर एक्सपिरियन्स वगैरे झालं. एज लिमिट दिलेलं आहे या ठिकाणी. एज लिमिट किती आहे, तर 40 वर्षाचं आहे. आणि जे काही खालचे ते 3 पोस्ट आहेत त्यांच्यासाठी 38 वर्षाचं आहे. इथे पाहू शकता. हे जे पद आहे या पदासाठी 40 वर्ष लागतील तुम्हाला कमीत कमी. आणि बाकीचे जे काही पद आहेत त्यांच्यासाठी 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, जे काही ओपनच्या वरचे जे काही रिलॅक्समध्ये फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी 5 वर्ष रिलॅक्सेशनचं असेल. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांच्यासाठी 45 वर्षाचा आहे. आणि जे डिपार्टमेंटलचे असतील महाजन कोचे त्यांच्यासाठी 57 वर्षाचं आहे. आणि तुम्हाला डेट ऑफ बर्थ जे काही त्यांचं डेट ऑफ बर्थ म्हणजे जे जन्मतारीख त्यांना पाहायची आहे, त्यांना तर कुठलं लागतं तुम्हाला 10वीचं प्रमाणपत्र असावं किंवा शाळाचं प्रमाणपत्र जे काही लागतं ते सांगितलेलं आहे. कधीपर्यंत, तर 8/4/2025पर्यंत तुम्ही तिथे हे करावं मेन्शन. त्याच्यानंतरचं नाही चालत. त्यांनी इथून नोट बीमध्ये दिलेलं आहे पाहू शकता. इथं जे काही एज असून तुमचं एज्युकेशन असेल, एक्सपिरियन्स असेल ते फक्त 8/4/2025पर्यंतच कन्सिडर केला जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी कंडिशन्स दिलेले आहेत. कंडिशन ॲप्लिकेशन टू बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट दिलेलं आहे. इथं कंडिशनचं आपल्याला काही नाही, पुढे पाहायचं काय आहे ते. त्यानंतर कंडिशन ॲप्लिकेशन ॲप्लिकेबल टू कॅन्डिडेट अंडर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, समांतर आरक्षणाविषयी या ठिकाणी बोललेलं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता फी किती आहे, फी ॲप्लिकेबल किती आहे मित्रांनो. या ठिकाणी जे क्लास 1ची पोस्ट आहे SR मॅनेजर सिक्युरिटी त्यांच्यासाठी 800 + 144 GST आहे. जे ओपनमधून कॅन्डिडेट फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी. आणि जे रिझर्व कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 600 + 108 रुपये GST आहे. जे काही ओपनचे कॅन्डिडेट आहेत सेम त्यांच्यासाठी सारखीच आहे 3 पोस्टला या. आणि रिझर्व जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी सेम आहे. त्यानंतर ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी म्हणून आहे, त्यांच्यासाठी जे काही ओपनमध्ये आहेत त्यांच्यासाठी किती 500 + 90 GST लागणार आहे. आणि तिकडं रिझर्व कॅन्डिडेट जे काही असतील त्यांच्यासाठी 300 + 54 GST लागणार आहे. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे पहा, हाऊ टू अप्लाय म्हणलेलं आहे. हाऊ टू अप्लाय कसं करायचं, तर या ठिकाणी तुमच्याकडे तुमचा पर्सनल ईमेल ID असावा, मोबाईल नंबर असावा असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पुढे पाहायचं आहे आपल्याला काय आहे ते.
नोटमध्ये एक लाईव्ह फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. 2 फोटो तुमच्या लागतील तिथे त्यांनी सांगितलेलं आहे. एक लाईव्ह फोटो असेल आणि एक स्कॅन केलेली फोटो तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर पुढे काय आहे, इथं सिलेक्शन प्रोसेस काय आहे, सिलेक्शन प्रोसेस दाखवलेली आहे या ठिकाणी. त्यानंतर पुढे काय, सिलेक्शन प्रोसेसमध्ये या ठिकाणी ते पाहू शकता SR मॅनेजर सिक्युरिटी जे पद आहे त्यांच्यासाठी एक काय होणार आहे, एक टेस्ट होईल आणि त्यात ऑनलाईन जी काही असेल टेस्ट, त्याच्यानंतर काय होणार आहे, सेंट्रलची टेस्ट झाल्याच्यानंतर तुमचा एक इंटरव्ह्यू होणार आहे. आणि नंतर पुढे इंटरव्ह्यू झाल्याच्यानंतर पुढे काय होणार आहे, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जे काही हे SR मॅनेजर म्हणून जे आहे सिक्युरिटी आणि DY मॅनेजर सिक्युरिटी पद आहे यांच्यासाठी पण एक टेस्ट असेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पर्सनली इंटरव्ह्यू तुमचा जे काही असेल ते. त्यानंतर पुढे GR ऑफिसर सिक्युरिटी म्हणून आहे त्यांच्यासाठी पण फक्त काय आहे, एक ऑनलाईन टेस्ट आहे, एक ऑनलाईन टेस्ट आणि फिजिकल आणि हे सायकोमॅट्रिक टेस्ट आहे. पुढे पहा काय आहे ते. त्यानंतर जे कॅन्डिडेट पास होतील जे फिजिकलसाठी जे काही हे जे पद आहे ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी आहे त्या पदासाठी त्यांनी इथं सांगितलेलं आहे, पाहू शकता इथे. द सिलेक्ट लिस्ट विल बी अपेअर प्रिपेड आफ्टर कन्वर्टिंग टोटल ऑनलाईन स्कोअर किती तुमचा 50% मार्क असावे तुम्हाला, आणि फिजिकल जे काही होईल त्याच्यासाठी तुम्हाला किती 50% मार्क लागतील, अशा टोटल तुमचं 100 मार्काचं होऊन जाईल. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, रनिंगमध्ये तुम्ही पाहू शकता 800 मीटर आहे. 800 मीटरमध्ये मेल कॅन्डिडेटसाठी काय आहे, तर तुम्ही 3 मिनटामध्ये जर आलात तर 10 मार्क, आणि 3 मिनटाच्या वरी 1 सेकंद किंवा जास्तीत जास्त 30 सेकंद झाले तर 60 मार्क, आणि 3 मिनटाच्या वरी 31 सेकंद जरी झाले त्याच्यावरती जर झालं काही तर नॉट इलिजिबल, तुम्ही इलिजिबल राहणार नाही. आणि हेच फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे. फिमेल कॅन्डिडेटसाठी पण 800 मीटरच आहे. 800 मीटरमधलं हे किती 4 मिनटामध्ये त्यांना कंप्लीट करायचं आहे. त्यांच्यासाठी मिनिट वाढून आहेत, 1 मिनिट एक्स्ट्रा आहे. त्यानंतर 4 मिनिट 1 सेकंद किंवा 4 मिनिट 30 सेकंदात जर आली महिला ती तर 7 मार्क त्यांना भेटतील. किंवा जर त्याच्या नंतर आले समजा 31 सेकंद झाले, 4 मिनिट होऊन 31 सेकंद, तर त्यांनी नॉट इलिजिबल असणार आहेत. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, टू कॅरी वेट ऑन शोल्डर फॉर डिस्टन्स ऑफ 60 मीटर. 60 मीटर तुम्हाला जायचं आहे, किती 50 किलो वजन घेऊन तुम्हाला पळायचं आहे किंवा चालायचं आहे. ते पाहू शकता 10 मार्क आहेत त्यांच्यासाठी. आणि हे जर तुम्ही चाललात व्यवस्थितरित्या तर तुम्हाला भेटून जातील 10 मार्क. त्यानंतर पुढे महिलांसाठी हे 40 किलोसाठी दिलेलं आहे. त्यानंतर पुढे पहा काय आहे ते. तर अशा पद्धतीचे ते पाहू शकता. महिलांसाठी त्यांनी किती 40 kg दिलेलं आहे. ते जर कंप्लीट केलं तर त्यांना 10 मार्क, आणि जर ते फेल झालं तर त्यांना नॉट एलिजिबल केलं जाणार आहे. बरोबर आहे. 60 मीटरचं अंतर आहे दोघांसाठी पण सेम. फक्त यांच्यासाठी आहे, महिला कॅन्डिडेटसाठी आहे ते 40 आहे, आणि पुरुष कॅन्डिडेटसाठी जे आहे ते 50 kg आहे. वजन घेऊन तुम्हाला 60 मीटर चालायचं आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे, जे काही रोपवे आहे त्यांच्या थ्रू तुम्हाला जे 15 फीट हाईटचं आहे, 15 फुटाचं आहे, त्या ठिकाणी पुरुषासाठी किती 10 मार्काचं दिलेलं आहे, आणि महिलांसाठी हे 13 फुटाची हाईट आहे, तर त्यांना पण 10 मार्क सेम आहे. फक्त यांच्यासाठी पुरुषासाठी 15 आहे, महिलांसाठी 13 आहे. त्यानंतर जर हे व्यवस्थितरित्या काय म्हणतात ते, कॅन्डिडेट हू विल बी क्लेम अँड गेट डाऊन फार्म रोप ऑफ 15 फीट्स हाईट बाय यूजिंग हँड अँड लेग्स 7 मार्क. आणि इथं जर फक्त बाय यूजिंग हँड जर फक्त हाताचा वापर करेल तर फक्त 10 मार्क त्यांना भेटणार आहे. आणि इकडं लेग अँड हँड दोन्हीचा वापर झाला तर 7 मार्क भेटणार आहेत. यांचं पण सेमच आहे तसंच महिलांच्या बाबतीत पण.
आणि पुढे काय सांगितलं आहे, जर त्यांच्याच्याने हे नाही झालं तर ते नॉट एलिजिबल असणार आहेत. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, सीट अप्स और पुलअप्स. तर या ठिकाणी 30 सीटअप्स किंवा 10 पुलअप्स तुमच्या कोणत्या ऑरमध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे दोन्हीपैकी एक तुम्ही करू शकता. या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर तुम्ही सीटअप मारले 30 किंवा 50 सेकंदामध्ये किंवा 10 पुलअप्स मारले 50 सेकंदामध्ये तर तुम्हाला 10 मार्क. आणि जर नाही झालं तुमच्याकडून 51 टू म्हणजे जर तुम्ही 51 सेकंदाच्या पुढे गेलात तर तुम्ही 7 किंवा 9 पुलअप्स मारले तर तुम्हाला 7 मार्क भेटणार 10 पैकी. आणि जर तुम्ही जे काही असेल ते वरती जर सेकंद गेले तुमचे 61 सेकंद झाले और अनएबल टू म्हणजे कंप्लीट नाही जर केलं तुम्ही 7 पुलअप्स तर तुम्ही नॉट एलिजिबल असणार. सेम या बाबतीत दिलेलं आहे महिलांसाठी 25 सिटअप किंवा 8 पुशअप सांगितलेले आहेत महिलांसाठी. पुलअप सांगितलेले आहेत. तर या ठिकाणी महिलांना पण त्यांनी 50 सेकंद दिलेले आहेत आणि 8 त्यांना जर त्यांनी दोन्हीपैकी एक 25 सिटअप्स किंवा 8 पुलअप्स जर मारले तर 10 मार्क त्यांना भेटणार आहेत. त्यानंतर त्यांना 51 टू 60 सेकंद यामध्ये त्यांना करायचं आहे कंप्लीट. तर जर त्यांच्यावरती जर गेलं म्हणजे 50 सेकंद दिलेले आहेत पण 51 ते 60 सेकंदाच्या आत गेलं तर त्यांना 7 मार्क तुम्हाला भेटणार आहेत. आणि जर त्याच्यानंतर जर तुम्ही 20च मारल्या तुम्ही 60 सेकंदात 61 सेकंदाच्या वरच गेल्या तुम्ही 20 मारून किंवा 5च तुमचे पुलअप्स झाले तर तुम्ही नॉट एलिजिबल असणार आहात असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून पुढे काय दिलेलं आहे, जे काही डिपार्टमेंटल सिक्युरिटी गार्ड वॉचमॅन फिजिकल जे काही इन्क्लुडिंग फॉलोइंग जे याच्या पद्धतीचं सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी 800 मीटर ठेवलेलं आहे. 4 मिनटामध्ये 4 मिनिट 30 सेकंद 10 मार्क. हे 4 मिनटं 31 सेकंद ते 5 मिनटापर्यंत गेले तर 7 मार्क. आणि पुढे त्याच्या नॉट एलिजिबल असणार आहेत 5 मिनटं 1 सेकंद जरी वरी झाला तर. त्यानंतर हे घेऊन जे 40 किलो वजन पडायचं आहे ते 60 मीटरपर्यंत त्यांना जायचं आहे. 60 मीटरपर्यंत त्यांनी गेले तर त्यांना 10 मार्क भेटणार आहेत. आणि जर त्यांनी 40 किलो जर वजन घेऊन 60 मीटरपर्यंत डिस्टन्स त्यांनी नाही पार केला तर ते बाद होणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे त्यांच्यासाठी दिलेलं आहे जे कॅन्डिडेट त्यांचे डिपार्टमेंटल आहेत त्यांच्यासाठी. पुढे काय आहे पहा, पुढे अजून या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्हाला त्या पेपरमध्ये जे काही असतील जे बॅकवर्ड क्लासचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी 20 मार्क तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आणि जे ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी 30 मार्क घेणं म्हणजे 30% मार्क घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, हे जनरल कंडिशन सांगितलेले आहेत या ठिकाणी. जनरल कंडिशन आहे. त्यानंतर पुढे आपल्याला अजून पाहायचं आहे काय आहे ते. या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असावं. आणि जर तुमच्याकडे त्याच्यासाठी काय तुम्हाला तुमचे जे काही एक्झामिनेशन बोर्ड असतं त्यांचं सर्टिफिकेटवर तुम्ही त्या भाषेचं लँग्वेज विषय असावा तुम्हाला. किंवा ऑरमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला बोलता येते वगैरे लिहिता येते लिहिता येते किंवा जे काही मराठी भाषेचं ज्ञान आहे तुम्हाला आहे तर ते प्रोफेसरपासून तुमच्या कॉलेजचे असतील इन्स्टिट्यूटचे असतील किंवा जे काय असतील त्यांच्या प्रिन्सिपलकडून तुम्हाला लिहून आणायचं आहे तशा पद्धतीचं की बा आपल्याला ज्ञान आहे मराठी भाषेचं म्हणून. त्यानंतर पुढे काय आहे, पुढे या ठिकाणी सांगितले की तुम्ही राजकीय दबाव वगैरे आणण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता, होणारच असं सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत. वेबसाईट लिंक ओपन फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपासून 8/3/2025 पासून सुरुवात झालेली आहे. आणि लास्ट डेट आहे मित्रांनो पेमेंट करायची किंवा फॉर्म सबमिशन करायची तर 8/4/2025 आहे. 8/3/2025 पासून सुरुवात झालेली आहे आणि 8/4/2025लाही संपणार आहे. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक्यू मित्रांनो.